छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आमचे मित्र पाटील साहेब यांच्या पुढाकाराने हा आजचा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. माननीय मिथुन पाटील साहेब यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. ते आगरी या सामाजिक समूहातले धडाडीचे कार्यकर्ते आहेत. ज्या वेळेस आमची त्यांची मीटिंग झाली त्यावेळेस ते तळमळीनं असं सांगत होते की जशी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते, जशी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते, तशी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती ठाण्यामध्ये काय महाराष्ट्रामध्ये कुठंच साजरी झालेली दिसत नाही. तर त्यासाठी त्यांनी ही भावना व्यक्त केली की आपण ठाण्यामधून याची सुरुवात करू. त्यांचा मूळ हेतू आणि उद्देश काय आहे पाटील साहेबांचा? की आमच्या समाजाला छत्रपती संभाजी महाराजांबद्दल किती नॉलेज आहे? समाजाला शून्य. तेव्हा हा जो जयंती समारोह आहे, हा जयंती समारोह आज आपण या डोंबिवलीमध्ये जो आरंभ केला आहे हा खूप आनंददायक आहे, हा खूप प्रेरणादायी आहे आणि हा वाढत जाणार आहे. कारण याचा हेतू नेक आहे. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बहुजन समाजाला काय माहिती आहे? छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बहुजन समाजाला चांगलं माहिती नाहीये, वाईट माहिती आहे. जे कल्पनेवर उभं आहे, जे वास्तवतेवर उभं नाहीये. आणि ते जे चुकीचं आहे, जे कल्पनेवर आहे, ज्याचा सत्याशी दुरान्वय संबंध नाहीये, त्या गोष्टी महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यामध्ये पसरवण्यासाठी भालजी पेंढारकर नावाच्या एका ब्राह्मण व्यक्तीने मोहित्यांची मंजुळा आणि थोरातांची कमळा नावाचे 2 चित्रपट बनवले होते. आणि त्या चित्रपटाचा हेतू छत्रपती संभाजी महाराज हे चरित्रहीन होते, बदफैली होते, हे गाव खेड्यामध्ये सांगण्याचा हेतू. छत्रपती संभाजी महाराजांची ही जी बदनामी आहे, ही बदनामी 60च्या दशकानंतर चित्रपटातून सुरू झाली आणि ते चित्रपट आजही YouTube वरती अपलोडेड आहे. आणि जर कोणाला ती बदनामी जाणून घेऊन प्रचार करायची असेल तर त्याच्यासाठी हे दोन्ही चित्रपट त्या लोकांनी आजही ते साबूत ठेवले. जर आमच्या समाजामध्ये, बहुजन समाजामध्ये, आगरी समाजामध्ये, मराठा समाजामध्ये, ओबीसी समाजामध्ये दोस्त आणि दुश्मनची पहिचान जर झाली तर ते चित्रपट आज आम्ही बॅन करू शकतो. पण जागृती झाली पाहिजे. साथियो, महापुरुषांना का स्मरण करायचं आहे? जय जयकार करण्यासाठी. महापुरुषांना यासाठी स्मरण करायचं आहे कारण ते आमचे प्रेरणा स्रोत आहे.
प्रेरणा ही मनुष्याला आवश्यक आहे. जनावर आणि मनुष्यामध्ये अंतर काय आहे? जनावर चारा खाते, गवत खाते, टट्टी करते आणि कालांतराने मरते. मनुष्यामध्ये अंतर काय आहे? मनुष्यामध्ये मान, सन्मान, स्वाभिमानाची सुद्धा त्याला गरज आहे. आणि हा मान, सन्मान, स्वाभिमान जर मनुष्याच्या आयुष्यामधून मायनस केला तर मनुष्य हा जनावराच्या इक्वल आहे. म्हणून छत्रपती संभाजी महाराज हे आमचे प्रेरणास्थान आहे. आणि महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये जेवढेही बहुजन महापुरुष झालेले आहे त्या सर्व बहुजन महापुरुषापैकी सर्वात जास्त बदनाम करण्यात आलेले, योजनापूर्वक, हेतुपूर्वक बदनाम करण्यात आलेले जर कोणते महापुरुष आहेत तर छत्रपती संभाजी महाराज. म्हणजे काय? एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं उदात्तीकरण करायचं आणि दुसरीकडे संभाजी महाराजांची वारेमाप बदनामी करायची. पहिल्यांदा छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र आलं 1960 ला. व्ही.एस. बेंद्रे, वासी बेंद्रे या चरित्रातून ही गोष्ट समोर आली की ज्या लोकांनी छत्रपती संभाजी महाराजांना बदफैली ठरवलं, चरित्रहीन ठरवलं, पित्याचा राग करणारा, मातेचा द्वेष करणारा, आपल्या भावंडाचा जलस करणारा आणि इथपर्यंत मजल गेली की आपल्याच पित्याला जहर देऊन मारलं. सरदेसाई नावाचा एक इतिहासकार होऊन गेला महाराष्ट्रामध्ये. त्याने एक शृंखला लिहिली, मराठी रियासत, आणि त्यामध्ये मांडणी काय केली की छत्रपती संभाजी, जो छत्रपती शिवाजी महाराजांचा सुपुत्र आहे, आपल्याला राजगद्दी मिळवण्याच्या पोटी आपल्या पित्याला जहर पाजून मारलं. ह्या सर्व भाकड कथा आहे, या सर्व दंतकथा आहे. आणि या दंतकथा कधी रचण्यात आल्या तर बेंद्रे यांच्या नंतर या गोष्टी समोर आल्या की छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर 160 वर्षांनंतर बखरी लिहिण्यात आल्या आणि बखरीमधून ह्या कपोलकल्पित कथा प्रचारात आणल्या गेल्या. संभाजी महाराज काय आहेत? काही आता अलीकडे पोर्तुगीज रेकॉर्ड पब्लिश झालेले आहेत. आणि जे पोर्तुगीज लोक होते त्यांचे प्रतिनिधी दख्खन प्रांतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करार करत होते आणि छत्रपती संभाजी महाराजांसोबत सुद्धा करार करत होते. आता आपल्याकडे वेगवेगळे साधन आहेत. शिवाजी महाराजांना समजून घेण्याची वेगवेगळी साधन आहेत. कोणकोणती? एक पर्शियन रेकॉर्ड आहे, म्हणजे मुघलांचा रेकॉर्ड आहे. एक डच रेकॉर्ड आहे, एक पोर्तुगीज रेकॉर्ड आहे आणि तिसरा रेकॉर्ड आहे इंग्रजांचे रेकॉर्ड आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आपल्याला मराठीतून समजून घ्यायचं असेल, आपल्याकडे काय साधन आहे? आपल्याकडं साधन आहे भाकड कथा, कल्पना, दंतकथा यावर आधारित केलेल्या बखरी. साधनच. उद्धव ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये असं नमूद केलं आहे की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला त्यावेळेस 16 उंट भरतील एवढे त्यांचे कागदपत्र रायगडावर जाळून टाकले. यावरून तुम्ही कल्पना करा. द्वेष. अलीकडे आम्ही त्यांचे काही पोर्तुगीज रेकॉर्ड बघितले तर पोर्तुगीज रेकॉर्ड मध्ये असं म्हटलेलं आहे की हा जो राजा आहे, नवा जो राजा आहे संभाजी, याचा जो पिता होता तो जेवढा धुरंधर होता, जेवढा प्रचंड
त्याच्याकडे नेतृत्वाची क्षमता आणि कुवत होती, त्याही पेक्षा तो जास्त आणखी उदार आहे. आणि तो आमच्याशी जेव्हा करार करतो तर त्याच्या पुढे आमची मती मंद होते. असे काही पोर्तुगीज रेकॉर्ड आता उपलब्ध झालेले. कोल्हापूरचे एक आनंद पाटील, आम्ही कोल्हापूरला एका कार्यक्रमात आलो असताना त्यांनी मला एक धक्कादायक माहिती सांगितली. कारण ते इंग्रजीचे प्रकांड पंडित आहे आणि त्यांनी काही फॉरेनहून डॉक्युमेंट मिळवले. त्यांनी मला एक धक्कादायक गोष्ट सांगितली की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल ब्राह्मण लोकांनी ही अफवा पसरवली की जसं काही यांना काही येतच नव्हतं, यांना भाषाचं नॉलेज नव्हतं, यांना इतर गोष्टीचंही नॉलेज नव्हतं. पण त्यांनी मला एक धक्कादायक गोष्ट सांगितली आणि त्यांचा महासाहेब जिजाऊवर थोड्या दिवसामध्ये एक शोध ग्रंथ येणार आहे. ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांना आणि छत्रपती संभाजी महाराजांना पर्शियन भाषेचं नॉलेज होतं, डचांच्या भाषेचं नॉलेज होतं आणि एवढंच काय, छत्रपती शिवाजी महाराजांना इंग्रजी येत होती. म्हणजे आमचा इतिहास आहे, जागतिक दर्जाची कुवत आणि क्षमता असलेले आमचे हे नायक आहेत. परंतु हेतुपूर्वक त्यांची छबी कशी बनवली जाते, लिमिटेड ऑफ महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज किती, मात्र बहुजन समाजाचं ऐक्य घडत असेल, बहुजन समाजाला त्या ऐक्यातून काही लाभ होत असेल तर मात्र हे जे जोडणारं प्रतीक आहे याला तोडण्यासाठी हिंदू मुसलमानच्या लाईन मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन चरित्र रेखाटण्यात आलेलं आहे आणि संभाजी महाराजांचं जीवन चरित्र सुद्धा हिंदू मुसलमान या लाईन मध्ये लिहिण्यात आलेलं आहे. उत्तर भारतामध्ये आता मस्जिदीवरून वाद सुरू आहे, दंगली करण्याचा माहोल चालू आहे. साथियो, या देशामध्ये खरे शिवाजी महाराज आणि खरे संभाजी महाराज अजूनही बहुजन समाजाला कळलेले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण, इथपासून वाद म्हणजे निकालच नाही. गुरु कोण, कृष्ण. एवढेच काय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती कितीदा, वर्षातून 2दा. एक व्यक्ती एकदाच जन्मतो ना, 2दा जन्मतो. हे जे प्रबोधन आमचे पाटील साहेबांनी जे घडून आणलं, कशासाठी, ह्याच्यासाठी. आम्ही सांगू ना, आम्हाला जेवढं जमेल तेवढा. जोशा देशपांड्याकडून इतके दिवस ऐकला, आता आम्ही सांगू. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु संत तुकाराम महाराज, हे जास्त गर्वाने लोकांना सांगावं लागेल. त्याचे रेकॉर्ड उपलब्ध आहे. तुकाराम गाथेमध्ये त्याचे उल्लेख आहे, म्हणजे त्याला पुरावा पाहिजे ना. तुकाराम गाथेमध्ये त्याचे उल्लेख आहे. तुकाराम गाथा हा रेकॉर्ड आहे. कोकणामध्ये एक मुस्लिम राजा आहे, एक मुस्लिम पीर आहे, फकीर आहे, बाबा याकूब यांना सुद्धा त्यांनी गुरु घोषित केलेला आहे आणि त्याबद्दल त्यांना जमीन दिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जर धार्मिक लढाई असती तर एका मुसलमानाला गुरु काय केलं असतं. राजकीय लढाई आहे. रायगडावरून आमचा राजा राज्य करीत होता आणि दर दिवसाला 1 रुपये याप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये बाळापूर नावाचं तहसील आहे. त्या बाळापूर तहसीलमध्ये एका मुस्लिम व्यक्तीला मस्जिद बनवून दिली आणि दर दिवसाप्रमाणे 1 रुपया, महिन्याप्रमाणे 30 रुपये आणि वर्षाकाठी 365 रुपये रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतरच्या काळात संभाजी महाराज सुद्धा देत होते. याचे पर्शियन म्हणजे अरबी भाषेतले दस्तावेज आम्ही उपलब्ध केले आहे. ते वाचून आम्ही दंग झालो की आज घडीला विदर्भ आहे, अकोला हा विदर्भ आहे.
तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराजांचं जे काही चरित्र चित्रणाची लाईन रेखाटलेली आहे ती बहुजन समाजाला जोडणारी आहे, तोडणारी नाही. बेंद्रे साहेबांचं संभाजी चरित्र आल्यामुळे पहिली गोष्ट लक्षात आली काय की हा राजा चरित्रवान आहे. पहिल्यांदा समोर आली. ब्राह्मण राजवाडे, इतिहासकार राजवाडे या 72 लोकांनी बनावट कथा रचल्या. आपल्याकडे आजही महाराष्ट्रामध्ये माहेरी म्हणजे आई वडिलांकडे असलेली मुलगी लग्न करून सासरी गेलेल्या मुलीला दुसरं नाव मिळतं, म्हणजे तिला 2 नावं असतात. छत्रपती शिवाजी महाराजांकडे ज्या राण्या होत्या 4, त्यांना 2 नावं होती. इतिहासकारांनी काय लिहिलं? छत्रपती शिवाजी महाराजांना 8 बायका होत्या. आणि तशा बनावट वंशावळ सुद्धा शोधून काढल्या. कुठल्या संभाजी छत्रपती संभाजी महाराजांना किती स्त्रिया होत्या? 1. त्यांच्याबद्दल काय रेखाटन केलं? त्यांच्याबद्दल हे रेखाटन केलं की छत्रपती संभाजी महाराज काय होते तर औरंगजेबाची एक मुलगी होती, त्या मुलीच्या प्रेमात पडले होते. बखरकरांनी लिहिलं आणि कथा रचली. औरंगजेबाने शेवटच्या काळात त्याला संभाजी महाराजांना विचारलं, माझ्या मुलीशी प्रेम करतो? हो. मग निकाह करायचा, लग्न करायचं? हो. मग पूर्व शर्त इस्लाम कबूल कर. मग म्हणले नाही. मग नाही म्हटल्यावर त्याचे काय केले? डोळे छाटले, कान छाटले, गर्दन काटली, हाल करून मारलं. हे कोणी लिहिलं? ज्या लोकांनी लिहिलं तेच लोक आज संभाजी महाराजांना त्या बनावट कहाणीला आधार बनवून, बांधवांनो संभाजी महाराजांचा त्या मुलीशी काही संबंध नाही, पण त्याला आधार बनवून आज त्यांना एक विशेषण देत आहे. कोणते विशेषण देत आहे? धर्मवीर. मुसलमान देश वाढायचा असेल ही कहाणी समाजात रूढ करावी लागेल. पुण्यामध्ये एक इतिहास संशोधन मंडळ आहे. त्या संशोधन मंडळाचं नाव आहे भारत इतिहास संशोधन मंडळ. आपल्याला सांगावं लागेल हे खरं आहे की खोटं आहे, सांगावं लागेल ना. आमचे पूर्वज नाही युक्तिवाद करत, आज आम्ही युक्तिवाद करण्यालायक झालो आणि आम्ही युक्तिवाद केला पाहिजे का? आमचे नायक आमच्या प्रेरणा बनवू नये म्हणून त्यांचं चरित्र आणलं आहे. जेवढी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती धूमधडाक्यात होते, संभाजी महाराजांची जयंती का होत नाही? कारण त्यांचं चरित्र हनन योजनापूर्वक करण्यात आलेलं आहे आणि त्याचे संस्कार बहुजन समाजावर दृढ झालेले आहे. त्यामुळं कोणी त्यांची जयंती करायला धजावत नाही. मी गर्व मानतो पाटील साहेबांचा की त्यांनी हा पक्का निर्णय घेतलाय आणि आम्ही त्यांच्या पाठीशी राहू. मला ते आज पूर्वीच म्हणाले की सर सध्या आपण ह्या वादाच्या गोष्टीमध्ये जाऊ नये, सध्या आपल्या लोकांना बेसिक माहिती द्यायला. पाटील साहेब, बेसिक माहिती तेव्हा आपला समाज स्वीकारणार आहे. हे जे कुसंस्कार झालेले आहे, हे जे चुकीचे चष्मे आपल्या लोकांनी लावलेले आहे, ते कोण खोडणार? शिकलेल्या लोकांवर पाठ्यक्रमातून झालेले हे अडाणी लोकांवर आमच्या खेड्यापाड्यामध्ये मोहित्यांची मंजुळा आणि थोरातांची कमळा या नावाखाली झाले, त्याला कोण खोडणार? आपल्याला काही चुकीचे पायंडे तोडावी लागतील आणि बरं बोलण्यापेक्षा खरं बोलावं लागेल आणि जे लोक खरं बोलतात त्यांचा अंतिमता विजय होतो. महापुरुषाला संघर्षातून जावं लागलं. बरं बोलण्याने आपली चळवळ होणार नाही. आपल्याला खरं बोलावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला काही लोकांशी वैर घ्यावं लागलं तेही आपल्याला पत्करावं लागेल. कारण आपल्या पूर्वजांना जेवढं छळण्यात आलेलं आहे थोडं आपणही जाऊ त्या प्रक्रियेतून. मी बांधवांनो ह्या ठाणे जिल्ह्यामध्ये
या गोष्टीचा पुरावा देत आहे की भारत इतिहास संशोधन मंडळाने सन 1915 मध्ये त्यांचा वार्षिक इतिहास वृत्ताचा अंक काढला आणि त्यामध्ये पान पटवर्धन यांचा एक लेख आला होता, संभाजी व झेबुनिसा. ज्यावेळेस आमचे राजे छत्रपती संभाजी महाराज मारले गेले, मृत झाले, त्यावेळेस त्यांची उमर जी होती ती 32-33 वर्षाची. आणि ज्या मुलीशी संबंध जोडवला दाखवतो त्या मुलीची उमर आहे, त्या मुलीची वय आहे 46 वर्षाची. आणि यांना लाज पण वाटली. हा जो ब्राह्मण आहे पटवर्धन याने सुद्धा त्यावर लेख लिहिला आणि त्याने त्याच्यामध्ये मान्य केलं की ह्या सर्व बनावट गोष्टी आहेत. म्हणजे एकीकडे हे लोक चरित्र हनन करणाऱ्या भाकड कथांना इतिहास म्हणून सांगतात आणि त्यांचंच इतिहास संशोधन मंडळाने 1915 शोध लावला की हे सर्व खोटं आहे. पटवर्धन काय म्हणतात, या हकीकतीवरून झेबुनिसा ही सन 1681 नंतर दक्षिणेत आलीच नव्हती हे उघड आहे. याचा काय अर्थ होतो, जी बाई उभ्या हयातीत महाराष्ट्रात आलीच नव्हती, संभाजी महाराजांच्या हयातीत पण आली नव्हती, संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सुद्धा आली नव्हती, तिचा संभाजी महाराज संबंध कसं काय, आलीच नव्हती. तिचा 1689 अगर पूर्वीचा संबंध संभाजीस वाचविण्यात यावे याबद्दल तिने धरलेला आग्रह, शाहूशी तिची वागणूक व बेगमपूर येथील तिची कबर वगैरे यच्च यावत गोष्टी कादंबरीतील कथानकात शोभण्यासारख्या आहेत. त्यात इतिहास नाही हे स्पष्ट आहे. वरील हकीकतीच्या अनुषंगाने विचार करिता राजश्री केळुसकर, राजश्री सरदेसाई इत्यादी लेखक यांची हकीकत साफ चुकीची आहे हे म्हणणे ध्राष्ट्याचे होणार नाही. संभाजीसह प्रेम संबंधाची ही गोष्ट झाली. अकिल खान नामक सरदाराशी हिचा असाच काही संबंध असल्याच्या कथा काही पुस्तकात दिलेल्या आढळते. या हकीकतीत काही तथ्य नाही असे प्रोफेसर यदुनाथ सरकार यांनी मॉडर्न रिव्ह्यू सन 1916 चे जानेवारीच्या अंकात सादर प्रमाणे देऊन दाखविले आहेत. भूदेव मुखर्जी नावाच्या एका बंगाली कादंबरीकाराने झेबुनिसाचा संबंध पुण्यश्लोक श्री शिवाजी महाराज यांच्याशी होता असे लिहिण्यासही कमी केले नाही. झेबुनिसा आणि शिवाजी या गुजराती काव्यातही असाच प्रयत्न केलेला आहे, परंतु ऐतिहासिक दृष्ट्या या लेखांची किंमत बिलकुल नाही. पृष्ठ 145. म्हणजे ब्राह्मणाचं एक इतिहास संशोधन मंडळ आहे, हे सपशेल ह्या गोष्टीला नाकारतं, तरी सुद्धा ह्या गोष्टी आजही हेतुपूर्वक प्रचारात आणल्या जातात. याचा हेतू आहे की बहुजन समाजाचं ऐक्य छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यामुळे घडून येत आहे, ही त्यांना खलणारी गोष्ट आहे. सन 2004 साली यानी पुढचा गळाच गाठला. 2004 साली जेम्स लेन नावाचा अमेरिकेचा एक लेखक भारतात बोलवला. त्याला मराठी येत नव्हती, त्याला पुरंदरेद्वारा जे शिवाजी चरित्र आहे ते त्याला कन्व्हिन्स केलं, त्याच्याकडून ते लिहून घेतलं आणि त्यांनी पहिल्याच पानामध्ये 13-14 लोकांना धन्यवाद दिले. आमच्या बहुजन समाजाला 2005 पर्यंत कळायला वेळ लागलं. ज्यावेळेस कळलं की त्या पुस्तकामध्ये आमच्या पूर्वजांची, आमच्या मातेची, आऊसाहेब जिजाऊंची बदनामी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी, शहाजी राजे भोसले यांची बदनामी आहे. काय वाक्यप्रयोग केला, संभाजी महाराजाबद्दल काय वाक्यप्रयोग केला जेम्सनी पेज नंबर 93 वर, की आज्याप्रमाणेच संभाजीला काही गुण लाभलेले होते. आता आज्याप्रमाणे म्हणजे काय,
म्हणजे संभाजी महाराज जो काही वारसा चालवत आहे तो आज्याचा चालवत आहे, आणि जो चुकीचा वारसा चालवत आहे तो दारुडा आहे, तो मतफैली आहे, तो अनाचारी आहे, असं जे वर्णन केलेलं आहे ते कुठून चालत आलेलं आहे? आज्यापासून चालत आलेलं आहे. सुरळली महासाहेब जिजाऊंचं चरित्र हनन केलं, आमचा बाप बदलला, भोसले घराण्याची बदनामी झाली, जाधव घराण्यांची बदनामी झाली, आणि ही बदनामी झाल्यानंतर जे चरित्र हनन करण्यात आलं त्याचा उल्लेख सुद्धा आम्ही करायला आमची जीभ धजावत नाही, एवढे घाणेरडे विधान त्यांनी लिहिले. बाप दाखवला ब्राह्मणाला. आणि ही माहिती त्याला कुठून भेटली? तर तो म्हणतो मला पुण्यामध्ये काही बायका जोक करत होत्या, मला जोक मधून माहिती भेटली. म्हणजे इतिहास कसा लिहिला जातो? या बकरी जोक होत्या, या बकरीना आधार बनवला, आणि पुण्यातील बायका काय करत आहे? ह्या जोक करत आहे. आणि जोकला यांनी काय केलं? इंटरनॅशनल लँग्वेज मध्ये, इंग्रजीमध्ये चरित्र लिहिलं. यामध्ये संभाजी महाराजांचं चरित्र आलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे, शहाजीराजे भोसलेंचं आहे. समस्या काय? समस्या ही आहे की आमच्या प्रेरणा बदलल्या की आमचा बाप जरी बदलला तरी आम्हाला त्याचं वाईट वाटत नाही. समस्या ही आहे. प्रबोधन अधुरं काय? क्रांती आमची अधुरी काय? याचं कारण आहे आमच्या बहुजन समाजाचं प्रतिप्रबोधन दररोज चालू आहे. हे आम्ही आज करत आहोत. एक दिवस जागरण किती दिवस करतोय आम्ही? प्रबोधन किती दिवस करतोय? 1 डे. आणि आमचा दुश्मन प्रतिप्रबोधन किती दिवस करतोय? 24 घंटा. त्या पुस्तकावर बॅन आणण्यासाठी बहुजन समाजातल्या पोरांनी अंगावर केस घेतल्या. भांडारकर इन्स्टिट्यूटचा दरवाजा तोडला लात मारून. कुणी बदललं? लात तोडला. गुन्हे झाले, केस झाली, आणि त्या पुस्तकावर बॅन आणावी याच्यासाठी महाराष्ट्रातल्या तरुण पोरांनी बंड पुकारलं. परंतु तत्कालीन जी सरकार होती काँग्रेस आणि राष्ट्रवादींची होती, केंद्रात काँग्रेसची होती. 2006 काँग्रेस सरकारने 6 करोड रुपये बक्षीस दिले. बदनामी 2004 झाली, उघड झालं, भंडाफोड झाला. किमान पक्षी त्याला बजेट नाही द्यायला पाहिजे होतं, त्याला इनाम नाही द्यायला पाहिजे होता, बक्षीस नाही द्यायला पाहिजे होतं. 1 रुपये 2 रुपये दिला नाही, 6 कोटी रुपये दिला. बदनामी केल्याबद्दल समाजामध्ये विद्रोह होत आहे हे पाहून हायकोर्टामध्ये केस दाखल झाली. हायकोर्टामध्ये युक्तिवाद करण्यासाठी कमजोर लोक उभे केले, त्यांनी तिथं युक्तिवाद मांडला नाही. ही सबब सांगून हायकोर्टाने त्या पुस्तकावरची बंदी उठवली. आणि मग 2009 सुप्रीम कोर्टामध्ये त्याचा निकाल आला. आणि सुप्रीम कोर्टात बसलेले ब्राह्मण जज, हायकोर्टात बसलेले ब्राह्मण जज यांनी त्या पुस्तकावर या सबबीखाली बंदी उठवली. हा फंडामेंटल राईटचा मुद्दा आहे. भारताच्या घटनेने प्रत्येकाला एक अधिकार दिलेला आहे. काय अधिकार दिलेला आहे? विचार स्वातंत्र्य. जेम्स लेन भारताचा नागरिक आहे. घटना कोणासाठी आहे? भारतीय लोकांसाठी. आणि त्या घटनेचा अधिकार कोणावर लागू आहे? भारतीय लोकांवर. परंतु कोर्टाने काय मुद्दा मांडला की त्याला तुमचा बाप बदलायला अधिकार भेटला पाहिजे फंडामेंटल राईटच्या अधिकारांतर्गत. गजब. बांधवांनो, न्यायपालिकेचं चरित्र हे आमच्या विरोधात आहे. हे केवळ छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या, शिवाजी महाराजांच्या विरोधात नाही आहे. जी बदनामी ह्या पुरंदरे कपटी ब्राह्मणांनी केली त्या बदनामीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून देण्यासाठी जे शिवाजी चरित्रात पुरंदरेने लिहिलं ते संक्षिप्त रूपात इंग्रजीत लिहिलं आणि त्या बदनामीला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलं आणि न्यायपालिकेने त्याला सरकारी मान्यता दिली. आमच्या प्रेरणा स्रोतावर हमला केला त्याला त्यांनी सरकारी मान्यता दिली. मग आता ही जी बदनामी आहे, ही जी माहिती आहे, ही माहिती सांगण्यासाठी मी बोलत आहे का? जे पुस्तक 100-125 रुपयाला मिळत होतं ते
ते पुस्तक आज अमेझॉन वरती घर बसल्या तुम्हाला 3-3.5 रुपयामध्ये डाकणी तुमच्या घरी येतं. भारतात त्याच्यावर बॅन उठला आहे. हा संदर्भ आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा जयकार करण्याचा, छत्रपती संभाजी महाराजांचा जय जयकार करण्याचा आम्हा बहुजनांना कोणता अधिकार आहे? जर आमच्या पूर्वजांची बदनामी होत असेल तर आम्ही त्याच्या लायक नाही हो, आम्ही नालायक आहोत. हे स्वीकारावं, लायक नाही. ही गोष्ट स्वीकारल्यामुळे काय होईल? आपण लायक बनण्यासाठी बहुजन समाजाचं जागरण करू, प्रबोधन करू, संघटन बनू, शक्ती बनू. म्हणून बांधवांनो, मला या प्रसंगी ही गोष्ट आपल्याला सांगायची आहे की बखरी पुरती बदनामी न राहता आता ती आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त केलेली आहे आणि त्या पुस्तकाची बंदी उठवलेली आहे. तर येत्या काळामध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या 44,000 गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं सही चरित्र, संभाजी महाराजांचं सही जीवन चरित्र आणि आमच्या महापुरुषांचा केलेला जीवन संघर्ष प्रबोधन रूपाने लोकांना सांगावं लागेल. आणि तो सांगताना कोणता गुणधर्म अपनावा लागेल? तो गुणधर्म हा अपनावा लागेल तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे सत्य सत्य असत्य मानियले नाही बहुमता. हे सत्य सांगणार. साथियो, संभाजी महाराजांच्या जीवन संघर्षातून काय प्रेरणा घेतली पाहिजे? छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देण्याचं काम पुण्याच्या पेशवा ब्राह्मणांनी केलं. ज्या पेशवा ब्राह्मणांनी काम केलं त्याचं नाव आहे रामचंद्र पंडित अमात्य. नायक आला तर खलनायकाचा पण इतिहास येईल ना. नायकाचाच इतिहास सांगितला. तो खलनायक दाबून ठेवल्याने नायकाचा खरा जीवन संघर्ष करणार आहे का? संभाजी महाराजांना कशा पद्धतीने मारलं, कशा पद्धतीने पकडलं संगमेश्वराला. पकडताना योजना काय बनवली? 2 पाटलांचं, 2 शेतकऱ्यांचं म्हणजे पाटलांचं शेतीवरून विवाद उत्पन्न केला. पाटलांकडे काही रखवलदार नोकर महार होते. त्यातील एक महार आपल्या मालकाच्या बाजूने उभा राहिला. मग समोरच्या व्यक्तींनी मारझोड केली आणि हा महार आमच्या विवादात का पडला? तो त्याच्या मालकाच्या बाजूने आला होता. त्याला पकडलं आणि गवताच्या पेंडीमध्ये त्याला बांधून त्याला उलट लटकवून जाळून मारलं. ही वार्ता संभाजी महाराजांपर्यंत पोचती केली. पकडण्याचा जाल. छत्रपती शिवाजी महाराज 18 पगड जातींना सांगत होते, हे राज्य मावळ्यांच्या बळावर कमावलेलं आहे. हे राज्य मराठ्यांसाठी कमावलेलं नसून हे राज्य मी रयतेसाठी कमावलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांच्या नावाने संघटन नाही बनवलं, मराठ्यांच्या नावाने फौज नाही बनवली. ज्या फौजेचं नाव दिलं मावळा. रेकॉर्ड मध्ये लिहून ठेवलं, हे राज्य मी कोणासाठी कमावलंय? रयतेसाठी कमावलंय. रयतचा अर्थ काय होतो? शूद्र, अतिशूद्र लोक. पुढे कन्फ्युजन राहू नये म्हणून महाराज पूर्ण वाक्य असं बोलले, हे राज्य आम्ही भट पांड्यांसाठी कमवलेलं नसून हे आम्ही रयतेसाठी कमवलेलं आहे. त्यांच्या पत्रामध्ये, म्हणजे काही काल्पनिक नाही. मग ही वार्ता संभाजी महाराजांना कळवल्यानंतर महाराज आवेशामध्ये आले आणि बेसावधपणे निवडक सैन्याला घेऊन ज्या ठिकाणी हा घटनाक्रम झाला त्याचा विल्हेवाट लावण्यासाठी आले आणि तिथून परतताना संगमेश्वर मार्गावर आले. त्यावेळेस त्यांचा घातपात करण्यात आला आणि त्यांना पकडून देणारी जी मंडळी होती ती साधूच्या वेशात होती आणि ती पकडून देणारी जी लोक आहेत त्यांना नंतर बक्षीस देण्यात आलं. ती रामदासांची शिष्य होती. छत्रपती संभाजी महाराजांना ज्यांनी पकडून दिलं त्या व्यक्तीचं मूळ नाव आहे रामचंद्र पंडित अमात्य. या रामचंद्र पंडित अमात्याला नंतरच्या काळात औरंगजेबाने एक पत्र लिहिलं आहे आणि त्या पत्राचा मायना असा आहे
तो मायना, ते पत्र या गोष्टीचा सबूत आणि पुरावा आहे की छत्रपती संभाजी महाराजांना मारण्याचा प्री प्लॅन पेशव्यांनी ठरवला होता. काय लिहिलंय औरंगजेब संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर? रामचंद्र पंडित अमात्य यासी, तुम्ही तुर्बयत खानास जसे लिहून दिले आहे त्याप्रमाणे तुम्ही वागा. तुम्हास दिलेल्या मुलकाची तुम्ही पेशकश द्या. तुम्हास दिलेल्या मुलकाची तुम्ही पेशकश द्या. म्हणजे तुम्हाला जो भूभाग दिलेला आहे त्याच्याबद्दल तुम्ही आमच्या सोबत करार केलेला आहे आणि त्याचा जबाब तुम्ही आम्हाला द्या. म्हणजे तुम्ही आमच्या अंडरमध्ये राहा. हा करार. तुम्हास दिलेल्या भूभागाची तुम्ही पेशकश द्या. जी गत संभाजीची झाली तीच गत राजारामाची होईल. जी गत तुम्हा सर्वांची होईल. समझोत्याचा रेकॉर्ड सापडला. साथियो, हा पुरावा यासाठी महत्वाचा आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुघल औरंगजेब विरुद्ध संभाजी महाराज. संभाजी महाराजांच्या राजवटीचं नाव शिवशाही आहे. मुघलाच्या राजवटीचं नाव, औरंगजेबाच्या राजवटीचं नाव मुघलशाही आहे. जर दोन्ही लोकांमध्ये लढाई चालू आहे, धोका म्हणा, षडयंत्र म्हणा, कपटीपणा म्हणा, जर त्यांनी आमच्या राजाला मारलं आहे तर मुघलांनी मारलं म्हणजे औरंगजेबाने मारलं. कुणाला मारलं? आमच्या राजाला मारलं, संभाजी महाराजांना मारलं. मग संभाजी महाराजांची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्रात कोणाची सत्ता यायला पाहिजे होती? ज्यांनी मारलं त्याची यायला पाहिजे होती ना. औरंगजेबाची यायला पाहिजे होती ना. म्हणजे मुघलाची यायला पाहिजे होती ना. कारण मारलं त्यांनी तर बेनिफिट त्याला भेटायला पाहिजे. 8 वर्ष पळवलं संभाजी महाराजांनी. एवढा बलाढ्य शहंशाह त्याला पळवला. तो पकडला जात नाहीये. तो युद्धामध्ये नामोहराम होत नाहीये. एवढा मोठा शूरवीर महाराजा 8 वर्ष शहंशाहला पळवलं आणि त्याने कपटाने मारलं. युद्धभूमीत नाही मारलं. संभाजी महाराजांना औरंगजेबाने युद्धभूमीमध्ये आमने सामने 2 हात करून नाही मारवलं, कपटाने मारलं, पेशव्यांच्या मदतीने मारलं. त्यांचा समझोता झाला. म्हणून आमचा आज सवाल आहे, त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने बहुजन समाजाचं जागरण अधुरं राहू नये, त्यांचं प्रबोधन अधुरं राहू नये. म्हणून हा प्रश्न आम्ही समाजाला विचारत आहोत. जर औरंगजेबाने आमच्या राजाला मारलं तर महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाची मुघलशाही यायला पाहिजे होती. पेशवाई कशी आली? अरे आली कशी? लढले 2, एक मारला गेला. ज्यांनी मारलं त्याचा फायदा व्हायला पाहिजे होता. तुम्ही तर लढलाच नाही. तुमच्या हातात सत्ता सूत्र आली कशी? हा आहे महत्वाचा मुद्दा. साथियो, ज्या भीमा कोरेगाववरून वादविवाद झाला, त्या भीमा कोरेगावचं युद्ध ज्या लोकांनी लढलं त्याचा फायदा मराठ्यांना झाला. भीमा कोरेगावच्या युद्धाचा फायदा हा सर्वात जास्त जर कोणाला झाला आहे तो मराठ्यांना झाला. याचा सरळ सरळ पुरावा आमच्याकडे आहे आणि तो पुरावा आहे दुसरा बाजीराव पेशव्याने प्रतापसिंग महाराज, भोसले घराण्याचे राजे, साताऱ्याचे राजे यांना कैद केलं होतं. भीमा कोरेगावच्या लढाईमुळे आमचा महाराज, आमचं प्रेरणास्थान प्रतापसिंग महाराज हे कैदेतून सुटले आहे. मराठ्यांना इतिहासच माहिती. आपला इतिहास माहिती असला पाहिजे ना. इतिहासामध्ये काय माहिती असलं पाहिजे? आपल्या पूर्वजांचे खलनायक कोण आहे, आपल्या पूर्वजांचे नायक दोस्त कोण आहे, माहिती असलं पाहिजे. आज दुर्दैवाची गोष्ट मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले आज हॉटेल बनवण्यासाठी ओपन काढले. आज हॉटेल बनवा, रेस्टॉरंट बनवा. हे अपमान आहे की नाही आमच्या राज्यात? म्हणजे आम्हाला त्यांच्याबद्दल गर्व वाटतो. आणि त्यांचे गडकोट किल्ले तुम्ही हॉटेल बनवणार, तुम्ही लग्न लावण्याचे केंद्र बनवणार, लाज वाटली पाहिजे की नाही? ऑर्डर काढले सरकारी ऑर्डर. संभाजी महाराजांची
समाधी कुठं आहे? वडबुद्रुकला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कुठं आहे? रायगडवर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी स्थळ कोणाच्या नियंत्रणात आहे? भारतीय पुरातत्व विभागाच्या नियंत्रणात आहे. मग संभाजी महाराजांचं समाधी स्थळ कोणाच्या नियंत्रणात पाहिजे होतं? भारतीय पुरातत्व विभागाच्या नियंत्रणात पाहिजे होतं. आज ते कोणाच्या नियंत्रणात आहे? मिलिंद एकबोटेच्या नियंत्रणात आहे. इतिहास गलत समजल्यामुळे, इतिहास गलत ऐकल्यामुळे, इतिहासाचं गलत प्रबोधन झाल्यामुळे काय परिणाम झाला की मॅन्युमेंट्स म्हणजे जे प्राचीन अवशेष आहे ते कोणाच्या ताब्यात असतात? ते सरकारच्या ताब्यात असतात. त्यासाठी एक संस्था आहे. ती संस्थेचं नाव काय? भारतीय पुरातत्व विभाग. भोसलेंच्या घराण्याच्या लोकांच्या ताब्यात नसते ती. म्हणजे साताऱ्याचा राजा म्हणू शकत नाही की रायगड किल्ला माझ्या ताब्यात द्या कारण मी त्याचा वर्तमान वारस आहे. कोल्हापूरचा राजा म्हणू शकत नाही की शाहू महाराजांचा एखादा समाधी स्थळ माझ्या ताब्यात द्या कारण मी त्याचा वारस आहे. नाही, तर यासाठी ऍक्ट बनवलेला आहे. या सर्व वस्ती कोणाच्या ताब्यात पाहिजे? पुरातत्व विभागाच्या ताब्यात पाहिजे. मग संभाजी महाराजांची समाधी स्थळ आहे का पुरातत्व विभागाच्या ताब्यात? मी त्यांना पत्र व्यवहार केला, माहिती मागितली आणि ती मला माहिती अशी कळाली की यशवंतराव चव्हाणांनी सन 1978 पर्यंत तिथं उद्घाटन केलं, संभाजी महाराजांचा पुतळा उभा केला, मुंबईच्या मंत्रालयाने त्याला संरक्षित स्मारक घोषित केलं. महाराष्ट्र पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत ते स्मारक आहे. पुढे काय झालं? त्याचे जे पदाधिकारी संचालक असतात, डायरेक्टर असतात, ब्राह्मण होते. त्यांनी जो पैसा पुरवण्यासाठी जी लिस्ट सूची बनवली आहे त्या सूचीतलं संभाजी महाराजांचं समाधी स्थळाचे पानच गायब केले. पुढच्या अधिकाऱ्यांनी काय केलं? ते समाधी स्थळ मायनस करून इतर स्थळांना पैसे पुरवले, संभाजी महाराजांना पुरवले नाही. कालांतराने ओबीसीच्या आंदोलनातला काढण्यासाठी राम मंदिराची आंदोलन सुरू झाली, मस्जिदीचं आंदोलन सुरू झालं आणि मिलिंद एकबोटेंनी तिथं शिरकाव केला, डोकं वर काढलं. पहिल्यांदा प्रशासनात बसलेल्या ब्राह्मणांनी पैसा पुरवणं बंद केलं, त्याचे रेकॉर्ड बर्बाद केले आणि मग बेवारस झालेलं संभाजी महाराजांचं समाधी स्थळ मिलिंद एकबोटेच्या ताब्यात गेलं. आता आम्ही त्यांना म्हटलं आता तरी सांगा ते कोणाच्या ताब्यात आहे? मग ते म्हणले आमच्याच ताब्यात आहे. रेकॉर्ड घेतला. बांधवांनो, जर संभाजी महाराजांचं जीवनचरित्र, शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाला जर प्रबोधन करून कळवलं असतं तर 2018ला या दोन बामणांनी महाराष्ट्रात दंगल पेटवली नसती. तर आपल्याला ते स्मारक वाचावं लागेल. ऑन रेकॉर्ड आहे म्हणतात, परंतु त्या व्यक्तीने त्यावर कब्जा केलेला आहे. तो कब्जा निघाला नाही तर भविष्यात दंगली होऊ शकतात. मी आजच्या प्रसंगी हाच आपल्याला संदेश देऊ इच्छितो की बहुजन समाजाने आपल्या पूर्वजांचा केवळ जयजयकार करू नये, तर त्यांचं अधुरं राहिलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी सतत 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 निष्ठेने पुढाकार घेऊन त्यांच्या विचारावर अंमल केला पाहिजे. आणि त्या विचारधारेचं केवळ एक दिवस प्रबोधन करून चालणार नाही, त्यासाठी निरंतर निरंतर प्रबोधन करावं लागेल. जय जिजाऊ, जय शिवराय.